कपिल सिब्बल यांनी आता माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 5 सदस्यीय घटनापीठाच्या निकालालाच आव्हान दिलंय। जे आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार होती त्यांच्या बळावर अख्खा पक्ष आणि चिन्ह कसं चोरता येऊ शकतं? निवडणूक आयोगानं त्यावेळी पक्षपाती निर्णय घेतला नसता तर विधिमंडळीय पक्षात सुद्धा उद्धव ठाकरेंकडेच बहुमत असतं, असा घणाघाती युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी त्यांच्या सुनावणीमध्ये सोडला होता। आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलंय। बंड केल्यापासून एकनाथ शिंदे ज्या महाशक्तीचं नाव घेत होते त्याच महाशक्तीचा भाग निवडणूक आयोग देखील होता, हे आता कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून स्पष्ट दिसतंय। आजचा युक्तिवाद सुद्धा याच मुद्द्यांवर डिपेंड आहे। शिंदेंना कुठे पोहोचवायचंय हे आधीच ठरलेलं होतं, त्यानुसारच त्यांचा रस्ता मोकळा करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयात तब्बल 1.5 तास चाललेल्या वादळी युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी असा कायदेशीर चक्रव्यूह रचलाय की 18 ऑगस्टला शिंदे गटाला कोर्टात उत्तर देणं कठीण होणार आहे। जर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाची 7 जणांच्या घटनापीठाची ही नवी मागणी मान्य केली तर महाराष्ट्राचं सरकारच धोक्यात येईल। पण देशाचा राजकीय इतिहासात हा मैलाचा दगड ठरेल असं सुद्धा म्हटलं जातंय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्कावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली सुनावणी अत्यंत अटीतटीच्या वळणावर पोहोचली। 1.5 तास कपिल सिब्बल युक्तिवाद करतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात। कपिल सिब्बल यांनी केलेल्या 1.5 तासांच्या मॅरेथॉन युक्तिवादात थेट 5 न्यायमूर्तींच्या आधीच्या निकालालाच आव्हान दिलं गेलंय। हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे। आमदार अपात्र ठरल्यास विधिमंडळातील बहुमतांचं गणित कसं पूर्णपणे उलथून पडेल आणि केवळ आमदारांच्या संख्याबळावर पक्ष बहाल करणं लोकशाहीसाठी किती घातक ठरेल हे त्यांनी आकडेवारीसह कोर्टासमोर मांडलंय। यावर सर्वोच्च न्यायालयानेही अत्यंत गंभीर टिप्पण्या केल्या, ज्यामुळे न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचं पारडं जड होत चालल्याचं म्हटलं जातंय। सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल यांनी केवळ निवडणूक आयोगाच्या निर्णयांवरती आक्षेप घेतलेला नाहीये, तर या संपूर्ण प्रकरणाचा पाया असलेल्या 11 मे 2023च्या निकालातील त्रुटींवर सुद्धा बोट ठेवलंय। 11 मे 2023 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं निकाल देताना म्हटलं होतं की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे न्यायालय त्यांच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही। याच मुद्द्यांचा आधार घेत निवडणूक आयोगानं शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल केलं। सिब्बल यांनी या निकालातील याच मुद्द्याला अत्यंत धोकादायक म्हटलंय। त्यांनी म्हटलंय, जर मूळ पक्षात फूट पडली आहे की नाही हे सिद्ध न करता आणि आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना केवळ आमदारांच्या संख्येवर जर निवडणूक आयोग निकाल देत असेल तर हे देशात पक्षांतराला थेट कायदेशीर मान्यता देण्यासारखं ठरेल। सत्ताधारी पक्ष पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर कोणताही विधिमंडळ पक्ष विकत घेईल आणि मूळ पक्षावर दावा सांगू शकतो। हा धोका टाळण्यासाठी 5 न्यायमूर्तींच्या निकालाचा फेरविचार करण्यात यावा आणि हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावं, अशी मागणी सिब्बलांनी केल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकली। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या विधिमंडळ बहुमताच्या निकषाची न्यायालयात संपूर्ण आकडेवारीसहच चिरफाड केली आहे। जर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मुख्य खटल्यात शिंदे गटाचे 39 आमदार अपात्र ठरले असते तर विधिमंडळात त्यांचं बहुमतच शिल्लक राहिलं नसतं। मग अशा अपात्र होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या व्यक्तींना केवळ तात्पुरत्या संख्याबळाच्या आधारे मुख्यमंत्रीपद देणं आणि मूळ पक्ष बहाल करणं हा सरळ पक्षपातीपणा ठरला। आमदार अपात्र ठरले असते तर मूळ पक्षाचे आणि बहुमताचे अधिकार आपोआपच उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले असते, असा मुख्य युक्तिवाद सिब्बल यांनी केला। सिब्बल यांनी आरोप केलाय की निवडणूक आयोगानं 2018ची शिवसेनेची अधिकृत घटना पूर्णपणे डावलली आहे। आयोगाने आपल्या निर्णयात 1994च्या जनता दल खटल्याचा संदर्भ दिला होता। सिब्बल यांनी कोर्टात स्पष्ट केलं की जनता दल प्रकरणात पक्षाचा कारभार तात्पुरता होता, तरीही आयोगानं त्यांना पूर्वसूचना दिली होती। मात्र शिवसेनेच्या बाबतीत कोणतीही पूर्वसूचना न देता लोकशाही मार्गाने तयार केलेली पक्ष घटना अलोकतांत्रिक ठरवली गेली। आयोगाला सिनेरिओ तयार करून शिंदे गटालाच पक्ष द्यायचा होता, हेच यातून स्पष्ट होत असल्याचं कपिल सिब्बलांनी कोर्टात सुचवलंय। या 1.5 तासांच्या युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेल्या टिप्पण्या या खटल्याची दिशा बदलणाऱ्या ठरू शकतात, अशी कालपासून चर्चा आहे। ते कसं?
ते समजून घ्या. एक म्हणजे अपात्रतेबाबतचा निर्णय स्वतंत्र न्यायाधिकरणाकडून घेतला जावा आणि या मुद्द्यावरून खरोखरच पुनर्विचाराची गरज असल्याचं मत न्यायालयाने मांडलं. यातून असं दिसतंय की आमदारांच्या पात्रतेचा निर्णय झाल्याशिवाय पक्षाचा निर्णय घेणं घाईचं ठरलं असतं. या सिब्बल यांच्या मुद्द्यात तथ्य आहे. न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं. त्यानुसार लोकशाहीचं रक्षण करणं ही केवळ न्यायालयाचीच जबाबदारी नाही, तर ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हे विधान या प्रकरणाचं गांभीर्य देशाच्या संविधानाशी जोडणारं ठरतंय. यासोबत निवडणूक आयोगालाही कानपिचक्या देणारं ठरतंय. दुसरीकडे सिब्बल यांच्या या नवीन 7 जणांच्या घटनापीठाच्या मागणीवर एक प्रश्न देखील निर्माण होतोय की एकीकडे लवकर निकालासाठी आग्रह धरणाऱ्या उद्धव सेनेची मागणी संभ्रमात टाकणारी आहे. कारण जर हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेले तर खटल्याचा निकाल अधिक लांबू शकतो. परंतु बारकाईने विश्लेषण केलं तर हाच उद्धव ठाकरेंचा खरा मास्टर स्ट्रोक वाटतोय. कसा तेही समजून घ्या. जर 5 न्यायमूर्तींच्या जुन्या निकालाच्या चौकटीतच सुनावणी झाली तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणं कठीण झालं असतं. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी करून ठाकरे गटानं थेट या प्रकरणाचा पायाच बदलून टाकण्याचा निर्णय घेतला. निकाल लांबल्यास शिंदे गटावर घटनाबाह्य सरकार असल्याचा राजकीय आरोप करत राहणं ठाकरे गटाला सोपं जाईल. पुढील निवडणुकांपर्यंत कायदेशीर टांगती तलवार कायम राहील अशी अनेक कारणं जी आहेत ती समोर मांडली जातात. आता या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती 18 ऑगस्टला म्हणजे आज होते. शिंदे गटाचे वकील आपला युक्तिवाद सुरू करतील, परंतु कपिल सिब्बल यांनी उभ्या केलेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी शिंदे गटाला खूप कसरत करावी लागणार आहे. आणि याही पलीकडे सुप्रीम कोर्टाच्या बाहेर जे मीडिया परसेप्शन आहे त्यातून हे बाहेर पडावं लागणार आहे. कपिल सिब्बल यांच्या गुरुवारच्या युक्तिवादामुळे आणि त्यावर न्यायालयाने दाखवलेल्या सकारात्मकतेमुळे सध्या तरी ठाकरे गटाची कायदेशीर बाजू नैतिकदृष्ट्या अत्यंत भक्कम दिसते. 18 ऑगस्टला शिंदे गट याला काय उत्तर देतो आणि न्यायालय 7 न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतंय का यावर निकालाची दिशा ठरणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल आणि शिंदे गटाकडून जेठमलानी किंवा नीरज कौल यांच्यासारखे ज्येष्ठ वकील युक्तिवाद करतात. मात्र सुप्रीम कोर्टाबाहेर सुद्धा अनेक लोक या युक्तिवादाचे विश्लेषण करतात. सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय हे बघण्याची संख्या लाखांच्या घरात असते. याचा अर्थ सुप्रीम कोर्टात कुठलाही निर्णय झाला, शिंदे गटाकडून कुठलाही युक्तिवाद झाला तरी त्याचे थेट पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रातील राज्यात उमटणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेला एक युक्तिवाद आणि सुप्रीम कोर्टाबाहेर जनतेचा सुरू असलेला युक्तिवाद यातून या निकालाचा आधार घेऊन निकाल द्यावा लागणार हे समजून घेणं गरजेचं आहे. जनतेच्या कोर्टात जर विचारलं तर तुम्ही सांगा, ओरिजिनल शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची, निवडणुका झाल्यानंतरही आणि निवडणुका होण्याआधी, आणि कोर्टाचा निकाल जो यायचा आहे तो तर येणारच आहे. जय महाराष्ट्र.